त्याला तलिना मोडक ग्रीन ज्यूस करते, त्याचं आपण शूटिंग करतोय. तर ही तिने आज ताजी पानं आणलेली आहे. तर ती कुठली पानं अंदाज येते सांगेल. ती मी घेतली. पालक होता घरी, कोथिंबीर, प्राजक्त, तुळस, पेरू, कढीपत्ता, आंबा, आवळा असं घेतलंय. शिवाय आपण पुदिना, दुर्वा ह्या वनस्पतीही आपण घालू शकतो. जे आपल्याला अवेलेबल आहे मग ते आता फक्त तू धुवून घेतलंय. स्वच्छ धुवून घेतली. आता ती मिक्सर मधनं वाटून बस. म्हणजे आपल्या शरीरात हरितद्रव्य जाण्यासाठी, हरितद्रव्य म्हणजे हिरव्या पानात असतं म्हणून ते आणायचं. आता हे सगळं आपण जे घेतले पानं आणि काही जे घटक पदार्थ ते सगळे तर मिक्सरमध्ये घालायचे आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं वाटायचं आणि मग गाळून घ्यायचे. होय. आणि मग प्यायचं. अंशपोटी प्यायचं ना. हो. तो मिक्सरमधनं वाटून झालाय. आता पातेल्यात कापडावर गाळून आपण तो ग्रीन ज्यूस पिण्यासाठी तयार करणार आहोत. तो जरा घट्टच असतो. मग आपल्याला पाहिजे तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं. त्याच्यातनं पालक, कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना ही तर 4 आपल्याला रेग्युलर बाजारातच विकत मिळतात. पुदिना, पालक आणि बेल आज नव्हता त्याच्यामुळे बेल नाही घातला. तर बेल पण असतो. नाही, पण पुदिना, पालक, कोथिंबीर आणि कढीपत्ता या 4ही गोष्टी आपल्याला त्या मिळतातच ना बाजारात रेग्युलर. आपला ग्रीन ज्यूस तयार झालाय. आता याच्यात मीठ वगैरे काही घालायचं नाही, तसाच प्यायचा.